जय हिंद सर्वांना. आजचे जे लेक्चर आहे ते असणार आहे पॉलिटीवरती. अगोदरचे 2 लेक्चर जे झालेले आहेत ना ते हिस्ट्री आणि भूगोलावरती झालेले आहेत, इतिहास आणि भूगोल. ठीक आहे. सो लेक्चरला स्टार्ट करूया. पॉलिटीचा फर्स्ट क्वेश्चन आहे, कोणती अनुसूची केंद्र आणि राज्यामधील अधिकाऱ्यांच्या विभाजनाशी संबंधित आहे? तर त्यासाठी अनुसूचित माहिती असणे इम्पॉर्टंट आहे. सध्या किती आहेत अनुसूची? तर 12 आहेत. पूर्वी किती होत्या? 8 होत्या. ठीक आहे. पूर्वी भाग किती होते? भाग होते 22 आणि आत्ता सध्या किती आहेत? 25. ओरिजिनली हा शब्द येऊ शकतो. पूर्वी आर्टिकल किती होते? तर 395 आर्टिकल होते. तर आता किती आहेत? 448. ठीक आहे. 448 आर्टिकल आहेत. तर अनुसूची आपण पाहून घेऊया कोणते कोणते आहेत. त्यासाठी मी एक ट्रिक बनवली आहे, पण तुम्ही लिहून देणार नाही आहे. तुम्ही ऐकून घ्या किंवा तुम्ही नोट करा. ठीक आहे. मोठी आहे जराशी. प्रत्येक पगारीला शपथ देऊन राज्याने अनुला विशेष सूचना दिली की भाषा जमिनीवरच्या पक्षाला पंचायतीच्या नगरात बसवून बोलली जावी. ठीक आहे. तर प्रत्येकमध्ये पहिला येतो प्रदेश. ठीक आहे. प्रदेश किंवा राज्य. दुसरा येतो पगार. तिसरा शपथ. चौथी राज्यसभा. 5वी अनुसूचित क्षेत्रे. 6वी जी आहे ती विशेष भाषा आहे. विशेष भाषामध्ये ATM विदाऊट मनी येतं. विदाऊट मनी काय ॲड केलेलं आहे? अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोरम येतं. इथे मणिपूर येत नाही, म्हणून ATM विदाऊट मनी. 7वी जी अनुसूची आहे ती आहे ह्याच्याशी संबंधित. ठीक आहे. हेच त्याचे उत्तर आहे. सूचीशी संबंधित आहे. सूची कुठून मागवलेली आहे आपण? म्हणजे बोरो केलेली आहे कॅनडाच्या कॉन्स्टिट्यूशनमधून. ठीक आहे. तर 7वं झाले ते. 8वी जी आहे ती कशाशी संबंधित आहे? तर भाषाशी संबंधित आहे. ऑफिशियल लँग्वेज. किती ऑफिशियल लँग्वेज आहेत आपल्या इथे? 22 आहेत. आता सध्या कोणत्या ॲड झाल्यात? बोडो, डोगरी, मैथिली, संथाली. ऑप्शन वेगळा येऊ शकतो एखादा आणि 3 सेम येऊ शकतात आणि विचारले जातील की यातलं कोणतं नाही आहे. ठीक आहे. सो हे पाठ ठेवा. तोंडी असायला पाहिजे. ठीक आहे. 9वी जी आहे ती जमीनशी संबंधित आहे. 10वी पक्षांतर, अफ्लेक्शन डिफ्लेक्शन म्हणतं. 10वीला पक्षांतर कोणी केलं होतं? तर जे बंड झाला होता शिंदे सरकारचा, म्हणजे सगळेच आमदार वेगळ्या पक्षांतर केलं. पक्षांतर झालं नाही ते एक विचार केलं तर पक्षांतर झालं. ठीक आहे. तर ते आहे कोणती अनुसूचित? 10वी अनुसूची. 11वी आणि 12वी पाहायचं झालं तर 11वी पंचायती आहे आणि 12वी म्युन्सिपॅलिटी आहे, महानगरपालिका. ठीक आहे. पंचायतीचे आर्टिकल कुठून स्टार्ट होतात? 243 टू 243 ओ. भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? थोडंसं मला पॉलिटी मराठीमध्ये तेवढं येत नाही परफेक्टली. ठीक आहे. माझं पॉलिटी इंग्लिशमध्येच झालेलं आहे, तर थोडंसं ॲडजस्ट करा. ठीक आहे. थोडंसं सपोर्ट करा मला की भाई समजून घ्या थोडं काही चुकलं तर. प्रश्न पहिला झालेला आहे ना. हां. ए स्टेटमेंट काय म्हणतं की भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केलेले आहे. हो, बरोबर आहे. राष्ट्रपतीने एक सेकंड, पदासाठीचे वर्णन बोललेले ना. राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोगद्वारा पदावरून काढून टाकता येते. तर यस, दोन्हीही बरोबर आहेत. A and B दोन्ही. ठीक आहे. बरोबर विचारलेलं आहे आपण आपल्याला. तर राष्ट्रपतीचं आलेलंच आहे, तर थोडंसं राष्ट्रपतींबद्दल आपण पाहून घेऊया काय आहे. 52 जे आहे तो काय सांगतो? राष्ट्रपती असावा असं सांगतो. 53 एक्स ऑफिशियो चेअरमॅन सांगितलं आहे. 54 जे आहे, जे इम्पॉर्टंट आहे ते मी लिहून देते तुम्हाला, निवडणुका त्यांच्या. 58 जे आहे त्यांची पात्रता सांगितलेली आहे, म्हणजे हेच पदासाठीचे वर्णन, पात्रता. ठीक आहे. क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे पहा. ठीक. जो 35+ एज असलं पाहिजे त्यांचं. ठीक आहे. 60वं जे आहे ते ओथ अँड अफर्मेशन म्हणजे शपथविधीशी संबंधित आहे. ठीक आहे. 61 काय आहे? महाभियोग. 72 काय आहे? तर क्षमादान इन द सेन्स, बघा एखादा आहे व्यक्ती आणि त्याला फाशीची शिक्षा मंजूर झालेली आहे. ठीक आहे. न्यायालयाकडून तर मंजूर झालेली आहे, तर तो व्यक्ती राष्ट्रपतीकडे जाऊन आपली शिक्षा
माफ करून येऊ शकतो. ठीक आहे, तर हे क्षमादान दान करण्याची जी आहे क्षमता ती कोणाकडे आहे? राष्ट्रपतीकडे आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. गव्हर्नरचे पण पाहून घ्या काय आहेत. तर 153 स्टार्ट होतात गव्हर्नरचे, जसं 52 स्टार्ट होतात 52, इथे 153. ठीक आहे, गव्हर्नरचे राज्यपालांचे सुरू होतात, तिथून जे स्टार्ट होतात जसे राष्ट्रपतीचे होतात ना तेच आहेत ॲज इट इज खाली. 155 मध्ये नियुक्त्या येतात. ठीक आहे, 157 मध्ये 35 प्लस येतो एज. 157 मध्ये 159 मध्ये काय येतं? शपथ येतो. आणि 161 मध्ये त्यांची क्षमादान येतो. पण क्षमादान करण्याचे जीवित क्षमादान गव्हर्नरकडे नसतो, फक्त राष्ट्रपतीकडे असतो. ठीक आहे, एवढं एक लक्षात ठेवायचं आहे. 76 जे आहे आर्टिकल ते यांच्याशी संबंधित नाहीये, ते अटॉर्नी जनरल आहेत. आणि अटॉर्नी जनरलचं नाव निघालेच आहे म्हणून 165 जे आहे ते ॲडव्होकेट जनरलचं आहे. थोडंसं बोर होत असेल, पण हे लेक्चर करा ना तुम्ही, तुम्हाला 10 मार्क तर इझिली मिळतात. खरं सांगू शकते मी. आपण ना नंतर काय म्हणतात हे करूया, पेपर तपासूया की आले होते का आपले प्रश्न. मला तर वाटतं 10 मार्क मिळतील 15 पैकी, कारण मला जाम सोपे वाटले मागचे PYQ यांचे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. तर उत्तर काय आहे ते? दोन्ही A and B. आणि सध्या ना व्हाईस प्रेसिडेंट यांनी म्हणजेच उपराष्ट्रपती यांनी राजीनामा दिलेला आहे. तर राजीनामा दिलाय यावरून कदाचित ते प्रश्न विचारू शकतात व्हाईस प्रेसिडेंटबद्दल, तर तेही माहिती करून घ्या. ठीक आहे, सध्याचे व्हाईस प्रेसिडेंट कोण आहेत? CP राधाकृष्णन, जे आपले गव्हर्नर होते, राज्यपाल होते, पण आता त्यांना कोणतं पद मिळालेलं आहे? व्हाईस प्रेसिडेंटचं. आणि आपले राज्यपाल कोण आहेत आता सध्या? आचार्य देवव्रत. इथे पहा प्रश्न काय आलेला आहे, त्याच्याशी संबंधित आहे. कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तीच्या 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद केली? तर ते आहे 7वी घटना दुरुस्ती 1956. 1 सोडून 2 राज्यचे राज्यपाल असू शकतात. जे आचार्य देवव्रत आहेत ना ते आपल्या पण राज्याचे आहेत, महाराष्ट्र राज्याचे आहेत, सोबतच ते गुजरातचेही राज्यपाल आहेत. ठीक आहे, तर पहिली घटना दुरुस्ती तर येणार नाही. 42वी घटना दुरुस्ती जी आहे त्यालाच काय म्हणतात? मिनी कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, 24वी घटना दुरुस्ती हे नाहीये, तो कॉन्स्टिट्यूशनच्या काहीतरी घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. ठीक आहे, नॉट सो इम्पॉर्टंट. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर न्यायाधीशांची संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव डॅश मंजूर करण्यात आला? तर सिंपल मेजॉरिटीने होते, साध्या बहुमताने. ठीक आहे, विशेष बहुमताने काय होतो? तर महाभियोग होतो. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर थोडंसं लॉजिक लावलं असतं तर इथे केअर आलेलं आहे, इथे काहीच नाही, इथे काहीच नाही, इथे काहीच नाही. केअर मेडिकली देऊ शकलं असतं ना, त्यांनी आपल्यालाच थोडंसं हिंट दिलेली आहे, तर केअर हे उत्तर बरोबर आहे. तर असं होतं की जर एखाद्याची डेथ सिच्युएशन असेल तर डॉक्टरनी त्याला लवकरात लवकर तपासावं अशी मागणी होते. ठीक आहे, आता केशवानंदबद्दल पण विचारू शकतात. केशवानंद भारती केस किंवा 1-2 केस विचारू शकतात, ते मागील एक्झाममध्ये विचारलेले आहेत राज्यसेवेच्या वगैरे. ठीक आहे, 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायती राज व्यवस्थेबाबत घटनेचा भाग 9 समाविष्ट केलेला आहे. बरोबर आहे. 74व्या घटना दुरुस्ती कायद्याने शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत घटनेत नवीन भाग 9 जोडण्यात आला होता. यस, दोन्ही बरोबर आहेत. तर इथे पंचायती राजबद्दल दिलेलं आहे. आर्टिकल 243 ते 243O पर्यंतचे येतात. हे थोडेसे 10-15 प्रश्न तुम्हाला परेशानी होणारच आहे आणि थोडासा लॉंग जाणार आहे हेच 10-15 प्रश्न, का तर मागचे अशाशी संबंधित आहेत ना. थोडंसं मला डबल सांगायची गरज पडणार नाही तुम्हाला, मी तुम्हाला सांगेन, मी अगोदर सांगितलंय तुम्हाला म्हणून. ठीक आहे, तुम्ही नोट करत चला जे काय मी सांगत आहे ते. ठीक, तर 243 to 243O पर्यंतचे यांचे काय आहेत आर्टिकल आहेत पंचायतीचे. 243 काय सांगतो? व्याख्या सांगतो. 243A काय सांगतो? ए सांगतो ग्रामसभा. लिहून घ्या तुमचं, मी ओरली सांगेन. बी काय आहे? पंचायतीची स्थापना किंवा बिल्डिंग असं म्हणू शकतो, असं शकू नाही बिल्डिंग. सी जे आहे, सी कॉन्स्टिट्यूट काय? कॉन्स्टिट्यूट पंचायती राज कॉन्स्टिट्यूट. ठीक आहे, रचना. डी काय आहे? डीला आपण एक ट्रिक
ॲड करू शकतो. डी म्हणजे दलित. आता स्त्री आणि SC ST यांना आरक्षण सांगितलेलं आहे. ई काय आहे? ई कार्यकाळ दिलेला आहे 5 वर्षाचा. ABCDE. ई 5व्या नंबरवर येतो. 5 वर्षाचा कार्यकाळ समजून घ्या. ठीक आहे. F काय आहे? F म्हणजे फेल. भाई तू फेल आहे, तू अपात्र आहे. ठीक आहे. F जी काय? जी ग्रामपंचायत अधिकाराच्या जबाबदाऱ्या. ग्रामपंचायत अधिकाराच्या जबाबदाऱ्या. H काय? होम टॅक्स. मी होम मुद्दाम ॲड केलेला आहे लक्षात राहण्यासाठी, पण इथे टॅक्स आहे. ठीक आहे. कर. I काय? वित्तीय स्थिती आहे. जे काय आहे? जो काय हिशोब आहे, अशोभ म्हणे, जो काय हिशोब आहे, जो काय हिशोब त्याच्याशी संबंधित आहे. के काय आहे? तर के कशाची निवडणुका? कशाची निवडणुका इथे विचारायचं नाही, आपण स्वतः उत्तर द्यायचे. पंचायतीच्या निवडणुका. ठीक आहे. के कशाचे निवडणुका स्वतःला विचारायचं. एल संघराज्यांना लागून. एल म्हणजे लागून. यम काही क्षेत्रांचा भाग. ठीक आहे. एन कायदे व पंचायती चालू. ठीक आहे. आणि ओ जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. ओ भाई नो न्यायालय. ओ भाई नो न्यायालय. हे ओ भाई लक्षात नका ठेवू, म्हणजे लक्षात ठेवा पण गोष्ट अशी करा की ओ भाई कुठे पेपरमध्ये सापडत नाही असं नका म्हणा. नो न्यायालय हे लक्षात ठेवा. नो न्यायालय. न्यायालयांचा हस्तक्षेप राहणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. तर हे दोन्हीही बरोबर आहेत. पंचायतीचं सांगून झालेलं आहे माझं. आणि पंचायतीबद्दल ते कमिटी पण विचारलं होतं कंबाईनमध्ये, माहिती आहे का? अशोक मेहता कमिटी आणि अजून एक कोणीतरी मेहता होते, परत 3-4 जणांचे नाव होते आणि असं ऑडमॅन आऊट दिलेलं होतं की कोण नाही. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या संज्ञांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला? तर 42nd घटनादुरुस्तीने करण्यात आलेला आहे. ठीक आहे. काय म्हणतात, यामध्ये इंटिग्रिटी पण ॲड झाले होते. सोशलिस्ट सेक्युलर इंटिग्रिटी. ठीक. SIS लक्षात ठेवू शकतो. याची आपल्याला रचना पण विचारू शकतात ते. मग सोवर्निटी, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक असंच इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा. का तर थोडंसं सोपं जातं. SO इथे पण SO पासून स्टार्ट होतं. सोशल, पण इथे SOV SOC, मग इथे SE सेक्युलर, मग इथे डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक, तर सोपंच आहे. ठीक आहे. बेरुबारी युनियन केसमध्ये काय झालं होतं की कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रियम्बल जे आहे ते पार्ट नाही आहे म्हणत होते कॉन्स्टिट्यूशनचा. मग केशवानंद भारती केसमध्ये म्हणाले की ते बेसिक स्ट्रक्चर आहे म्हणाले. आणि मग नंतर असं झालं LIC ऑफ इंडियाच्या केसमध्ये की पार्ट आहे वगैरे. ठीक आहे. असं त्यावेळेस झालं होतं. 1976 42nd अमेंडमेंट, 42वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बाकीचे अमेंडमेंट काय असतात ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. इथे घटनेचे कलम दिलेले आहेत बाजूला, तरतुदी दिलेल्या आहेत. तर ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे ह्याचा. कलम 14th काय म्हणतो की राज्य भारतातील कोणत्याही व्यक्तीला कायदेसमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. यस. 15वा काय बोलतो की राज्य, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही. त्यात ऑप्शनल आहेत C and D. ठीक आहे. तर ते इम्पॉर्टंट नाहीत तेवढे. कलम 16 काय, तरी ते एकदा वाचून घ्या. 16 काय म्हणतो की राज्यातील पदावरील नोकरी, एम्प्लॉयमेंट लक्षात ठेवा 16 साठी. ठीक आहे. आणि 17 काय म्हणतो, अस्पृश्यतेचा अंत आणि कोणत्याही स्वरूपात ती प्रथा पाळण्यास बंदी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे? तर 170 कलम आहे. 171 विधान परिषद सांगतो, 72 कालावधी सांगतो, 73 काय सांगतो, पात्रता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती कॅबिनेट मिशनचे सदस्य नाहीत? तर नव्हते कोणते, सर विलियम वूड हेच नव्हते. पॅथिक लॉरेन्स होते, अलेक्झांडर आणि क्रिप्स होते. पॅथिक लॉरेन्स हे चेअरमॅन होते त्यांचे. ठीक आहे. 1928 मध्ये
मोतीलाल नेहरूंनी काय म्हटलं होतं, असं स्पेसिफिकली काही म्हटलं नव्हतं, पण अर्ली ड्राफ्ट नेहरू रिपोर्ट त्यांनी सादर केला होता. ठीक आहे, मोतीलाल नेहरू यांनी. पण 1934मध्ये एम.एन. रॉय यांनी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये, म्हणजे INCची, इंडियन नॅशनल काँग्रेसची जी असेंब्ली होती, त्यामध्ये पहिली वेळेस त्यांनी आयडिया दिली की यस असायला पाहिजे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. ठीक आहे, मग 1935मध्ये काय झालं, INCने ही गोष्ट एक्सेप्ट केली, मागणी करायला सुरुवात झाली. तेव्हा INC खूप इम्पॉर्टंट होती आणि त्यांच्या मागण्या ऐकायच्या ब्रिटिश लोकांनी, ऐकत होते. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे मग 1940मध्ये ऑगस्ट ऑफर आले, 1942मध्ये काय आले, क्रिप्स प्रपोजल, मग 1945मध्ये काय आले, वेवेल्स प्लॅन. हे तिन्ही धुडकावून लावले. त्याच्यामध्ये काय होतं, आता तुम्हाला हे ऐकून थोडंसं वेगळं वाटत आहे, इंग्लिशमध्ये शब्द आहेत किंवा कोणाला जमतही असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण इंग्लिश तर विषय असतो ना, माहीत राहायला पाहिजे एवढं तरी. ठीक आहे, असो, तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे, तरी सांगत होते मी, कदाचित येऊ शकतो. म्हणजे हे केव्हा घडले, कॅबिनेट मिशन प्लॅन 1946मध्ये. त्यामध्ये किती टोटल सीट होते, तर 389 सीट होते, हे लक्षात ठेवा. आणि किती जण निवडून आले, 296. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्या कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर -5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. आता ई मध्ये काय बोलले होते मी, ABCDE, 5व्या नंबरवर म्हणजे 5 वर्षाचा कार्यकाळ. यामध्ये विचारत आहेत की केव्हापासून सुरू होते त्यांचं कार्य. ठीक आहे, त्यांच्या निवडणुकीच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून, पहिल्यापासून ऑप्शन वाचूया आपण. निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून, नो. शपथविधीच घेतली नाही. निवडणूक जाहीर झाल्याच्या दिनांकापासून, तर नो. तर तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून पंचायत निवडणुकीचे अंतर नाही. हे 14 तर नाही आहे आर्थिक वर्ष वगैरे. आर्थिक वर्ष 1 एप्रिल टू 31 मार्च असतो, तसं थोडी ना चालेल. तर हे उत्तर बरोबर आहे. थोडंसं मोठं उत्तर आहे, थोडंसं ॲडिशनल दिलेलं आहे त्यामध्ये. काय परेशान करत आहेत यार हे निवडणुकीवाले. हे थोडंसं मी लेक्चर थांबवते एक मध्येच, जाऊ द्या, गेला. तर उत्तर काय आहे, 3rd आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेत संघराज्यातील वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही, तर आला परत. जर तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये आवाज येत नसेल, हे काय पागल काय बोलत आहे असं म्हणाल तुम्ही, इथे ते इलेक्शन चालू आहेत ना, तर इतका भयानक परेशान करत आहेत हे लोक, काय सांगू तुम्हाला. गावात नाही आहे, म्हणजे गाव टाईपच आहे. तर इथे उत्तर आहे A&B. एकेरी नागरी व्यवस्था आहे, न्यायव्यवस्था, सॉरी, अखिल भारतीय सेवा आहे इथे. ठीक, A&B इज द करेक्ट आन्सर. अधिकारांची विभागणी तर दिलेली नाही आहे, असे काही. स्वतंत्र न्यायव्यवस्था नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे, तर महिलांना तरतूद करणं, मी आत्ताच बोलले. डी म्हणजे दलित, म्हणजे जे काही महिला किंवा SC ST आहेत त्यांना आरक्षण देण्यात आहे. डी इज द करेक्ट आन्सर. बी मध्ये काय येतं, बिल्डिंग कशाची बिल्डिंग, पंचायतीची स्थापना. सी मध्ये काय येतं, कॉन्स्टिट्यूट, पंचायतीची रचना. इतर किती वेळा झाला, आता 3रा वेळा येत आहे. ABCDE, 5 वर्षाचा कार्यकाळ आहे ई मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संविधानाच्या कलम 165च्या संदर्भात राज्य सरकार कायदेशीर सल्लागार कोण आहे, तर ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया, वर बोलले होते मी तुम्हाला. सॉलिसिटर जनरल, तर हे केंद्राशी संबंधित आहेत, हे तर नाही येतच. म्हणजे हे संविधानात त्यांचा वेगळा असं काही दिलेलं नाही आहे. हायकोर्ट जज नाही, हायकोर्टच्या जजचा किती वर्ष कार्यकाळ, 62 एजपर्यंतचा. ठीक आहे, आणि 65 कोणता, सुप्रीम कोर्टचे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाशाचे, अरे यार हे झाले आपले पॉलिटिचे झाले. तुम्हाला माहिती आहे मला करायला खूप वेळ लागला, म्हणजे काय, मी करायला घेतले मग पप्पा आले, मी
परत करायला घेतलं, मग आई आली. मग मध्ये कोण ना कोण येतच गेला. मग परत मला डिलीट करून परत न्यू स्टार्ट. ठीक आहे. तर इथे आपले पॉलिटिचे 15 प्रश्न झालेले आहेत. आता नेक्स्टमध्ये जाऊ. हम्म, 23वाच होता ना. 24वा तर झाला आपला. हा, महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर असत्य विधान विचारलेले आहे इथे. महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात, हा चुकीचा आहे. महाधिवक्ता म्हणजे ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट असतो. जर अटॉर्नी जनरल दिलं असतं तर कोण केलं असतं? राष्ट्रपती केलं असतं तर ते बरोबर असतं. पण महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतं? राज्यपाल करतात. ठीक आहे, राष्ट्रपती करत नाहीत, राज्यपाल करतात. हायकोर्टचे आणि सुप्रीम कोर्टचे जे जज असतात त्यांची कोण नियुक्ती करतं? तर राष्ट्रपती करतात. ठीक आहे. बघा, राज्यपालांनी त्यांना त्यांच्या संदर्भातील केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर राज्य सरकारला सल्ला देतात. यस, राज्य सरकार दिलेलं आहे, बरोबर आहे. राज्यपालांनी त्यांनी नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पडतात. हो, राज्यपालांनी दिलेलं आहे. पहा इथे, संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांनी दिलेली कार्य ते पार पडतात. हो, बरोबर आहे. तर पहिलाच रॉंग होता. ठीक आहे. भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर उच्च न्यायालयाचे जनहित याचिकाशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. उच्च न्यायालय म्हणजे इथे हायकोर्ट दिलेलं ना. तर बघा, जनहित याचिकाशी संबंधित स्वीकारू शकतात. यस. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. यस, हे पण बरोबर आहे. आता सांगितलं मी, राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. तर हे चुकीचं आहे. राज्यपाल नाही करत यांची नियुक्ती. ठीक आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 62 आहे. हो. आणि सुप्रीम कोर्टाचे किती? 65. नेक्स्ट क्वेश्चन. आणि उच्च न्यायालयाचे आर्टिकल कुठून स्टार्ट होतात? आर्टिकल 214. अरे, 214. ठीक आहे. तर आर्टिकल 214 हायकोर्टाचा आहे. आर्टिकल 215 जे आहे कोर्ट ऑफ रेकॉर्डशी संबंधित आहे. तर ते विचारलेले आहे. टोटल किती हायकोर्ट आहेत आपल्या देशामध्ये? तर 25 हायकोर्ट आहेत. ठीक आहे, 25 हायकोर्ट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. सध्याचे CJI कोण आहेत? CJI सूर्यकांत आहेत बरं का, विचारू शकतात ते. पूर्वीचे कोण होते? पूर्वीचे आपले गवईजी होते. ठीक, पहिले दलित. भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर पंचायती राज दिवस. 24 एप्रिल 1993 मध्येच तो अमेंडमेंट झालेली. ठीक आहे, पंचायती राजची. आणि काय म्हणतात आपलं, काय आठवत होतं मला, असो. 25 जानेवारी मतदार दिवस. साक्षरता दिवस जो आहे 8 सप्टेंबर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषदचे हे सभागृह नाही? तर विधान परिषद कुठे कुठे आहे? त्यासाठी एक ट्रिक आहे, कुंभट स्वाहा. कुंभट स्वाहा लक्षात नका ठेवू, कुंभट ठेवा. कर्नाटका, UP, महाराष्ट्र, बिहार, आंध्रा, तेलंगणा. ठीक आहे. तर इथे केरळ चूक, राजस्थान चूक, कर्नाटक, बिहारमध्ये आहे. तर इथे काय विचारलेलं? नाही विचारलेलं आहे. तर केरळ, राजस्थान नाहीये. कड कड हो, इकडं. अचूक जोड्या लावा दिलेल्या आहेत. ठीक आहे. काय आहे अचूक जोड्यामध्ये? 61वी घटना दुरुस्ती दिलेली आहे. तर ते कशाशी संबंधित आहे? 61वी घटना दुरुस्ती. मतदारसंघाचे वय 21 वरून 18 केले जाणे ही आहे. तर अचं आहे 3. अचं 3 एकाच ऑप्शनमध्ये आहे. सेकंड ऑप्शन बरोबर. 44 घटना दुरुस्ती काय सांगते?
तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद उच्च न्यायालयाचा असतो. 41वी काय म्हणते, तर 41वी म्हणते की राज्य लोकसेवा आयोगातील सदस्याचे सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 करणे. आणि 73वी काय सांगते, पंचायतीची 73वी घटना दुरुस्ती आहे ना. आणि म्युन्सिपॅलिटीची 74वी आहे. सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर सरपंचाचे अधिकार काय आहेत? ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे, ग्रामपंचायतीच्या मालकीचे मालमत्तेचे संरक्षण करणे, हे तर आपल्याला सुद्धा आहे. ग्रामपंचायती क्षेत्रातील प्राथमिक शाळा देखरेख करणे. मला वाटतं हा तर चुकीचं आहे, पण आयोगाचे मी हे चुकीचंच ग्राह्य धरून सांगत होते. मी असंही म्हणत होते की वॉचमॅन आहे का शाळेवर लक्ष ठेवायला. तर आयोगाने उत्तर 4 दिलेलं आहे. यापैकी विचारात घ्या. अयोग्य कोणतेच नाही, तिन्ही योग्य आहेत असं उत्तर आहे त्यांच्याकडून. ठीक आहे. खालील कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? सरकारी आयोग काय होतं, तर पहा, केंद्र आणि राज्यामध्ये होणारे जे काही कार्य आहेत ते व्यवस्थित पाहणे, त्यात काय सुधारणा करणे ते होते. ते केव्हा स्थापन झाले होते? 1983 मध्ये स्थापन झाले होते. आणि या आयोगाने 1987 मध्ये अहवाल आणला. आणि अहवाल आणून किती काय म्हणतात शिफारशी केल्या त्यांनी, काय काय चेंजेस, 247 शिफारशी केल्या की हे चेंज राहायला पाहिजे, ते चेंज राहायला पाहिजे. ठीक आहे, हे त्यांचे मत होते. त्यात त्यांनी एक इम्पॉर्टंट आणले 356 आर्टिकल, राष्ट्रपती राजवट जे आहे ते लागू करण्याचे. आता इथं प्रश्न काय विचारलेला आहे की सरकारी आयोगाचे सदस्य कोण नव्हते, तर रामा सुब्रमण्यम हे आयोगाचे सदस्य नव्हते. यापैकी तर नाही, तर उत्तर नाहीच आहे. नेक्स्ट क्वेश्चन, निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आला? तर आल्या आहेत कलम 324 पार्ट 15, ते पार्ट 10 दिले आहे कन्फ्यूज करण्यासाठी. त्यासाठी आपल्याला पार्ट माहीत राहणं इम्पॉर्टंट आहे. बेसिकली आपल्याला पार्ट 5 पर्यंत सगळं माहीत असतं. केंद्र सरकार 52 ते 151 आर्टिकल लक्षात असतात. पण पार्ट 6 कोणता आहे सांगा बरं? राज्य सरकार आहे. ठीक आहे, बरं 9 सांगा. 9 पंचायती आहे. ठीक आहे, 243 to 243 ओ विचारू शकतात बरं, हे 9 वाला लक्षात ठेवा. ठीक आहे, हेच आहे ना रोमन नंबर 9चा. तर 9 एक आहे नगरपंचायतशी संबंधित आहे. 15वा जे आहे ते ठीक आहे निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. 17वा जो आहे अधिकृत भाषा, 18वा आणीबाणी, 20वा जो आहे तो घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. टोटल किती आहेत? 25 आहेत. तर इम्पॉर्टंट तरी पाठ असणं इम्पॉर्टंट आहे. थॉमस हॉब्स ब्रिटिश तत्वज्ञ होते. एकचा क सेकंड ऑप्शन मध्ये, मोस्टली सेकंड ऑप्शन येतं का मॅच द फॉलोइंग मध्ये ग्रुप सीच्या एक्झाममध्ये? काय माहिती, म्हणजे दिसत तर सेकंडच आहेत. ठीक आहे, तर फेडरिक हायक जे आहेत ते कुठले होते? अँग्लो ऑस्ट्रेलियन तत्वज्ञ होते. रॉबर्ट नॉजिक जे होते ते अमेरिकन होते. आणि रुसो जे होते ते फ्रेंच होते. रुसोबद्दल आपल्याला क्लास 8 मध्ये दिलेला आहे शालेय पुस्तकामध्ये. ठीक आहे, भारतीय संविधान परिषदेच्या कार्याविषयी समितीचे अध्यक्ष कोण होते? तर संविधान परिषदेच्या कार्याविषयी फंक्शन ऑफ कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली, तर जी.व्ही. मावलांकर होते. ठीक आहे, आंबेडकर ड्राफ्ट किंवा मसुदा समिती. ठीक, राजेंद्र प्रसाद यांचे बरेच होते. फ्लॅगवाले होती कमिटी, अजून हाऊस कमिटी होती, 2-3 कमिट्या होत्या त्यांच्या. टोटल मेजर कमिटी 13 का 8 आहेत, 8 का 13, 8 आहेत वाटतं. ठीक आहे, जवाहरलाल नेहरू पण इम्पॉर्टंट होते, ते युनियनशी संबंधित होते. ठीक, तर युनियन कुठे आलं किंवा स्टेट आलं स्टार्टिंगमध्ये, तर ते जवाहरलाल नेहरूशी संबंधित आहे. मी काय करेल, टेलिग्रामवरती आज मी कम्युनिटी पोस्टवरती पण टाकलेलं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक. ठीक आहे, तर त्यावर मी इम्पॉर्टंट कमिटी ॲड करून देईन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅशमध्ये तयार केला. केव्हा तयार केला? ऑक्टोबर 1947 मध्ये त्यांनी तयार केला. ते कोणी केला होता? B.N. राव यांनी. मग चेंजेस करून कोणी आणला? आंबेडकरांनी आणला. ठीक आहे, भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वाच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या
नुसार योग्य क्रम लावा. तर DPSP दिलेले आहे तिथे. DPSPचे उत्तर पहा, हे डायरेक्ट मी तुम्हाला सांगेन. 2 मध्ये आहे ड अ क ब. तर पहिले आहे सर्व नागरिक समान नागरिक कायदा लागू. 44 UCC आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड. ठीक आहे. अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या हितांचे रक्षण. अनुसूचित जमाती एज्युकेशनल संबंधित होते का हे? यार 46 होता का? 46 ग्राह्य धरू याला. ठीक आहे. ड अ क ब तिसऱ्या नंबरवर यायला पाहिजे. क जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य. जनतेचे राहणीमान लिव्हिंग. 47 मध्ये येतं. ठीक आहे. शेवटी आला बघा पर्यावरणाचे संरक्षण जे आहे ते कधी केव्हा येतं? 48A मध्ये येतं. 48A आणि हा 44 आहे आणि हा 46 आहे. तर ड क ब अ येईल. सॉरी, ड क ब अ तिसरा येईल. सॉरी, तिसरा येईल. त्यासाठी आपल्याला DPSP थोडंसं नजरे घालून घेणं इम्पॉर्टंट आहे. DPSP आर्टिकल सुरू होतात 36 पासून ते संपतात 51 पर्यंत आर्टिकल. ठीक आहे. करून घ्या ना. थोडंसं स्टोरी बनवायची स्वतःची. मी स्टोरी बनवून पाठ केलेलं आहे DPSP. ठीक आहे. इंग्लिशमधून आहे म्हणून स्टोरी सांगत नाही आहे. मराठीत नसतं तर सांगितली असती. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल डॅशमध्ये प्रसिद्ध केला आहे. तर जुलै 1918 मध्ये. ठीक आहे. कोणत्या जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहेत? अयोग्यरित्या तर पहा, भेदभाव करण्यास मनाई जी आहे ती 15 मध्येच आहे. आपण वर पण पाहिलेलं आहे. संमेलनाचा हक कलम 19 हॉलमार्क. ठीक आहे. कोण म्हणलं होतं? आंबेडकरांनी म्हटलं होतं. जीवित संरक्षणाचा कलम 20 मध्ये नाही आहे. जीवित संरक्षण 21 मध्ये आहे. जो कलम 20 आहे ना तो गुन्ह्यांच्या दोषाबाबत संरक्षणाबद्दल आहे. ठीक आहे. राईट टू कॉन्स्टिट्यूशन रेमेडीज किंवा घटनात्मक उपायाचा अधिकार 32 मध्ये. 31 तर सांगितलेलं आहे मी तुम्हाला. 300 मध्ये गेलेलं आहे 31. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तर उत्तर काय आहे याचं? तर जुळलेली आहेत असं विचार. कोणती? अयोग्यरित्या. सॉरी, अयोग्यरित्या म्हटलं तर फक्त क जे आहे ते अयोग्यरित्या आहे. तर क फक्त यामध्ये जायचं आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? तर इथे करारनामे, जंगले, जकात, दिवाळखोरांनी नादारे. तर इथे जकात येतो. टोल नाके समवर्तीमध्ये नाही आहे, ते स्टेटमध्येच येतं. ठीक आहे. स्टेटचा आहे. फॉरेस्ट समवर्तीमध्ये येणार. कॉन्ट्रॅक्ट समवर्ती सूची जी आहे ती कुठून आणलेली आहे? फेडरल फीचर. ती कॅनेडियन. ठीक आहे. कॅनेडियन. तर समवर्ती सूची थोडेसे अजून तुम्हाला माहिती आहे का? समोरची सूचीमध्ये काय येतं? तर वेट वगैरे पण येतं. वेट. हा क्वेश्चन 2023चा जो आहे पेपर तो कॉमन झालेला BNC साठी. ठीक आहे. नेक्स्ट मध्ये जाऊ. तर इथे आपले पॉलिटीचे 23चे संपलेले आहेत. आपण जाऊया 22 मध्ये. 22 आहे का? तर प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देशाचे भौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कावर बंधने करण्यात आली? ठीक आहे. तर इथे उत्तर आहे 14वी घटना दुरुस्ती तर नाही, 16वी घटना दुरुस्ती उत्तर आहे. 14वी जी आहे ती पॉंडिचेरीशी संबंधित होती. ठीक आहे. 24वी जी आहे ती परत आली बघा 1971 मध्ये आलेली. मूलभूत हक्क किंवा संविधानाच्या भागात जे काही बदल होते ते 24व्या घटना दुरुस्तीमध्ये ऍड केले होते. ठीक आहे. परत 39 जी आहे घटना दुरुस्ती, राष्ट्रपती असो किंवा PM असो, लोकसभापती असो, यांच्या निवडणुकीला म्हणजे असं चॅलेंज करता नाही येत. ठीक आहे. हे सांगते ही 39th घटना दुरुस्ती. हे इतके इम्पॉर्टंट नाहीयेत. 24वी एक लक्षात ठेवा, कारण हे 2 वेळा ऑप्शनमध्ये दिसलेलं आहे. आपण
हे की मूलभूत हक्क संविधानाच्या भागात बदल. ठीक, परत काय मूलभूत हक्कांबद्दल फंडामेंटल राईट्स बद्दल स्वरण सिंग कमिटी वगैरे आलेली. ठीक आहे, त्याबद्दल आहे इथे. फंडामेंटल राईट्स होते की फंडामेंटल ड्युटीज, नाही फंडामेंटल ड्युटीज होती स्वरण सिंग, सॉरी, फंडामेंटल राईट्स नाही. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. राज्यघटनेच्या भाग 17 अंतर्गत 9 कलमे कोणती आहेत? तर 9 कलमे आहेत 343 ते 351. ठीक आहे, ही आहेत 9 कलमे. तर 17वा भाग लक्षात ठेवा. कशाशी संबंधित आहे? आत्ताच बोलले होते मी की अधिकृत भाषेशी संबंधित आहे. ठीक आहे ते. बरं, निवडणूक आयोगाचा रिकॉल करा बरं, कितवा होता? पार्ट 15 आर्टिकल 324 टू 329. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी केली? तर तुम्हाला बोलले होते मी क्रिप्स मिशन आला, वॉवेल्स प्लॅन आला. ठीक आहे, तर त्यातलाच एक ऑगस्ट ऑफर जो होता त्यावेळेस मागणी एक्सेप्ट केली होती. तेव्हा काय चालू होता? तर वॉर चालू होता 1940 मध्ये. थोडंसं इथे कन्फ्युजन आहे 1940 आणि 1942 मध्ये, पण एक्सेप्ट तर 1940 मध्ये झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? आयोगाचं उत्तर 1940 आहे का? हे मला सांगा जरा. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय लेख आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 32 या दरम्यान लंडनमध्ये डॅश गोलमेज परिषदा झाला. कितीही असो, हा प्रश्न कितीही वेळा येऊ, एवढं लक्षात ठेवायचे की गोलमेज परिषदा हे 3 वेळा झालेले आहेत. केव्हा केव्हा? 30, 31 आणि 32 मध्ये 3 झालेले आहेत. ठीक आहे, आणि एक सेकंड. ठीक, आणि या 3ही वेळा आंबेडकर उपस्थित होते. आणि गांधीजी केव्हा होते? सेकंड काय म्हणतात गोलमेज परिषदमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संविधानाच्या आणि गांधी आयर्विन करारामुळे प्रेझेंट होते ते. ठीक आहे, भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता डॅश यांच्याकडे देण्यात आली. तुम्हाला बोलले होते मी आर्टिकल 52 हे राष्ट्रपतीचे आहेत, पण आर्टिकल 153 कुठून सुरू होतात? गव्हर्नरचे होतात. तर गव्हर्नर म्हणजेच राज्यपाल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा काय आहे. आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर आणि सीएम जे आहेत ते गव्हर्नरला कोणत्या आर्टिकलनुसार उपदेश करत असतात, म्हणजे सांगतात, आयडिया देतात की हे ऍड करायला पाहिजे, ते ऍड करायला. आर्टिकल 163. ठीक आहे, खालील जोड्या जुळवा. बघा इथे रिट्स दिलेले आहेत, याला रिट्स म्हणतात, किंवा मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, प्रधिलेख असं काहीतरी म्हणतात. ठीक आहे, तर रिट्स किती आहेत? टोटल 5 रिट्स आहेत. इथे तुम्हाला 4 रिट्स दिलेले आहेत, एक दिलेलं नाही, तो म्हणजे प्रोहिबिशन, म्हणजेच प्रतिबंध, प्रोहिबिट करणे, प्रतिबंध करणे. थोडासा हा क्वेश्चन पाहिला तर यामध्येच उत्तर आहे बंदी प्रत्यक्षीकरण. बंदी आणि अटक जरा जवळजवळ वाटतात. बरं, हा नाही जरी समजला, पहिल्याचा येतात 4. तर परमादेश पहा. परमादेश इथे आहे बघा, अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे. याच्यामध्ये संधी टॉपिक जर केलेला असेल तुम्ही मराठीच्या व्याकरणाचा, तर परम प्लस आदेश, परमादेश हे येतो. ठीक आहे, तर बीचा 3 आणि एचा 4 इथे आला. ठीक आहे, अधिकार पृच्छा, तर ते पदाची कायदेशीरता तपासणे. आणि उत्प्रेक्षण म्हटलं तर खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे. हे आहे त्याचे तर. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. हिबिस कॉर्पस जे आहे, सॉरी, हे एक रिट्स बद्दल सांगायचं राहिलं. रिट्स जे आहे आर्टिकल 32 नुसार येतात. सॉरी, रिट्स 32 आणि 32 आर्टिकललाच काय बोललेले आहेत आंबेडकरांनी? हर्ट अँड सोल. झालेलं आहे क्वेश्चन. असं लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, अशा गोष्टी पाठ करायच्या आहेत म्हणजे काय विसरलं जात नाही. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याने ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर डॅश 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. PYQ ॲज इट इज दिलेला आहे, उत्तर इथेच आहे, पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून. पहा, असे PYQ भरपूर
आपल्याला दिसतात. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला? तर शिफारशी होती स्वरण सिंग कमिटी. ठीक आहे. आणि मूलभूत कर्तव्याची उपसमिती जी होती ती क्रिपलानी होती. या दोन्हीचा तेवढा इम्पॉर्टंट रोल नाही आहे. ठीक आहे. तर मूलभूत कर्तव्य जे आहेत ते कोणत्या पार्टमध्ये ॲड झालेले आहेत? पार्ट नंबर 4चा ए, आर्टिकल 51A. ठीक आहे. त्यांनी किती सुचवले होते? तर 8 सुचवले होते. 10 ॲक्सेप्ट करण्यात आले होते सरकारकडून. एक कुठली तरी ॲक्सेप्ट करण्यात आली नव्हती. म्हणजे समजा आता टॅक्स जो आहे तो खूप कंपल्सरी केला होता. नाही केला भरला टॅक्स की आपण जेलमध्ये टाकू अशी होती. पण ते धुडकावून लावली सरकारने. ठीक आहे. ती नाही घेतली. तेव्हा सरकार कोण होती? इंदिरा गांधी यांची सरकार होती. आणि इंदिरा गांधी यांचं पूर्ण नाव इंदिरा प्रियदर्शनी गांधी असं लक्षात ठेवायचं आहे. हे नाव कोणी दिलं होतं त्यांना? तर जवाहरलाल नेहरू यांनी दिलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया आपण. काय राहिले काय इम्पॉर्टंट? एक राहिलंय की 86th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट किंवा घटना दुरुस्तीनुसार 2002 या काळात त्यांनी काय म्हणतात 11th 10 होते ना, तर 11वे मूलभूत कर्तव्य ॲड झाले होते. ते कशाशी संबंधित होते? एज्युकेशनशी संबंधित होते. चाइल्ड एज्युकेशन. ठीक आहे. पूर्ण 11चे 11 पाठ करून ठेवा. प्रश्न विचारू शकतात. ए म्हणजे काहीतरी आहे एचा. हे आपले कसं विसरले यार मी. फ्लॅग वगैरे त्यांचा मान देणे. फ्लॅग आणि आपले काय म्हणतात हे नॅशनल अँथम, नॅशनल सॉन्ग. ठीक आहे. नॅशनल अँथम, नॅशनल सॉन्ग हे केव्हा आले ते तुम्ही सांगायचं आहे. परत कोण होते, कोणी म्हटलेले आहे वगैरे. ठीक. दुसरी गोष्ट म्हणजे बी जे आहे बापू के विचार, असं तसं एक ट्रिक आहे. पाठ करून ठेवा. 11च आहेत. केलं तर पाठ काय होणार आहे? आजचा दिवस द्या ना. खालीपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही? ग्रामसेवक कोणते काम करत नाहीत? ग्रामपंचायती निधीचे योग्य वापर करणे हे काम आहे त्यांचं. ग्रामसभेचे अहवाल तयार करणे आहे काम त्यांचं. जसं सरपंचाचं विचारलं होतं ना, तसंच इथे ग्रामसभेचं ग्रामसेवकाचं विचारलं. शासनाने निर्धारित केलेल्या विविध कराची वसुली करणे. यस आहे इथे. तर यापैकी नाही हे उत्तर आहे. नाही. ठीक. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या घटना दुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केले गेले आहे? हे बघा, परत आला प्रश्न. मूलभूत वरून 2 प्रश्न. तर 11वे 86 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 2002चा. ठीक आहे. कशाशी संबंधित होता तो? एज्युकेशनशी. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातील. तर किती झाले प्रश्न? प्रश्न झाले 10. आता जाऊया 2021 मध्ये. कुठे 21? हेच आहे का? इथे. कुठे गेला प्रश्न यार? इथे पण दिसत आहे. हे 16. भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कोठे केलेला आहे? तर जर तुम्ही पाहिलं असेल तर आर्टिकल 51A सी जो आहे, मी बोलले होते ना, ए म्हणजे ते फ्लॅग किंवा आपल्या सॉन्गचं रक्षण, अँथमचं रक्षण. ठीक आहे. नॅशनल सॉन्ग, नॅशनल अँथमचं रक्षण. बी जे आहे बापू के विचार. आणि सी जे आहे तर सॉव्हर्निटी, इंटिग्रिटीशी संबंधित आहे. सॉव्हर्निटी, युनिटी आणि इंटिग्रिटीशी. ठीक आहे. तर हे कशामध्ये होते? तर फंडामेंटल ड्युटीजमध्ये होते. ठीक. किंवा मूलभूत कर्तव्याच्या वर्णनात होते. आणि संविधानाच्या उद्देशपत्रिकेत काय होते? तर संप्रभुता, एकता, अखंडता होते. प्रियम्बल होते ना, टोटल प्रियम्बलच त्यामध्ये होते. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. फंडामेंटल राईट्स आणि DPSP हे कोणत्या आर्टिकलमध्ये येतात हे तुम्ही मला सांगा किंवा रिकॉल करा स्वतःच. ठीक आहे. राज्याच्या महाधिवक्ता संबंधी खालील विधाने विचारात घ्या. परत महाधिवक्ता आले आणि त्यांचे विचार घ्यायचे आहेत आपल्याला.
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्याजवळ असणे आवश्यक आहे. यस. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेष अधिकार व फायदे संरक्षण त्यास मिळतात. न्यायाधीशास मिळणारे तर असं काही नाही, ते ह्यांच्याशी संबंधित आहे. राज्यपाल ठरवतात ते काय करायचे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन त्यास मिळते. नो, त्याचा कार्यकाळ 5 वर्ष किंवा 62 वर्ष हे पण नाही. तर हे सर्व कोण ठरवतं? हे 3 जे गोष्टी आहेत ते कोण ठरवतात? तर ते राज्यपाल ठरवतात. फक्त ए बरोबर आहे यामध्ये विचारत आहेत, फक्त ए करेक्ट आहे इथे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. तर कुठल्या आर्टिकलनुसार येतो ॲडव्होकेट जनरल किंवा महाधिवक्ता? आर्टिकल नंबर 165. तर 165 आणि 1, 2, 3, 4 त्याचे थोडेसे रीड करून जा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जे आहे, खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायती सरपंच निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली? तर ते होते पी.बी. पाटील. ठीक आहे. पी.बी. पाटील यांनी थेट जनतेतून करण्याची शिफारस केली. केव्हा केली? 1984 मध्ये. ठीक आहे. डायरेक्ट इलेक्शन. आणि बाबूराव काळे समितीने काय केलेलं आहे? पंचायती राज मध्ये होते ते. ठीक आहे. त्या संबंधित होते. लना काय बोलतात, लनाचं काय ते किंवा वसंतराव नाईकांचं सांगायचं झालं तर त्यांनी 1 मे 1962 मध्ये पंचायती राज व्यवस्था आणण्याचा विचार केला. 1 मे 1900 विचार मांडला किंवा आणली. ठीक आहे. वसंतराव नाईक यांच्याबद्दल दिलेलं आहे आपल्याला कालच्याच कंबाईनच्या एक्झाममध्ये की जास्त काळ कोण होते या ऑप्शनमधून, जास्त काळ सीएम म्हणून कोण होते. ठीक आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन, सॉरी उत्तर द्यायचं राहिले याचं. पी.बी. पाटील, फक्त बी. ठीक आहे. आता थोडंसं इथे लक्षात द्या. समितीने महाराष्ट्रात सरपंचाची निवड थेट कोणत्या समितीने? पहिली वेळेस कोणती तरी समिती असेल ना. इथे 2 ऑप्शन दिले तर हे दोन्ही कट झाले असते. तर हे 50-50 उरला असता तुमच्यासमोर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उच्च न्यायालयाचे कोणत्या कलमाअंतर्गत विशेष आदेश जारी करतात? तर रिट्स जे मी तुम्हाला बोलले ते तुम्हाला मी सांगितलं, ते 32 आर्टिकल जे हर्ट अँड सोल आहे असं आंबेडकरांनी म्हटलं होतं. तर ते 32 आर्टिकलमध्ये आता तुम्हाला कन्फ्यूज होत असेल की 32 आर्टिकल सांगितलं होतं, मग इथे तर 220, 221, 13, 26 आहेत. ठीक आहे. तर हे जे आहेत ना, हे 32 हे सुप्रीम कोर्टासाठी आहे. तर 226 जे आहे हे हायकोर्टासाठी आहे. तर इथे हायकोर्टबद्दल विचारलेलं आहे म्हणून 226. ठीक आहे. 220चं सांगायचं झालं तर परमनंट न्यायाधीश झाल्यानंतर वकिली सोडावं लागते. ठीक आहे. 221 जे आहे ते न्यायाधीशाच्या पगार संबंधित आहे. 213 जे आहे ते राज्यपालांच्या काहीतरी बहिष्कृत काहीतरी आहे, शब्द मला येत नाही आहे, त्या संबंधी आहे. ठीक. तर उत्तर काय येईल? 4था येईल. अजून काय झालं तर अजून काय सांगायचं, जे हायकोर्टाचे रिट असतात ना ते खूप वाईड असतात. हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. खूप वाईड असतात. अजून काय? काय नाही. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? ग्रामसभाच्या पंचायती स्तराच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खेड्याच्या मतदार याद्यांमध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचे सदस्य असतात. पुढे बघूया. तर पंचायती सर्व नोंदणीकृत मतदारांची मिळून ग्रामसभा बनते, हे तर बरोबर आहे. ग्रामसभेचा अधिकार केंद्र सरकार निर्धारित करतो. नो, म्हणजे हे एकच जो आहे तो योग्य नाही आहे. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. तर ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार बघेल का? नाही. राज्य विधिमंडळ पाहिजे ना. ठीक आहे. 243A मध्ये काय आहे की राज्य विधिमंडळ हे कार्य करेल, हे चेकिंगचं कार्य राज्य विधिमंडळ करेल. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे? तर मदत अनुदानाशी संबंधित 270 आहे. एक सेकंड, मला दिसणार नाही व्यवस्थित. 270 सॉरी 275 आहे. 275.
गव्हर्नमेंट ऑफ द स्टेट्स. आणि 270 कशाशी संबंधित आहे, तर केंद्र आणि राज्य सरकारच्या कराबाबत आहे, टॅक्सबाबत. ठीक. 280 जे आहे ते फायनान्स कमिशनशी संबंधित आहे. ठीक. 265 कशाशी आहे, तर कायद्याचे जे अधिकार असतात ना, अधिकाराशिवाय कर लादता येत नाही का, त्यांचे अधिकार असणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ग्लास्गो परिषद ते संबंधित कोणते विधान असत्य आहे, हे त्यावेळेसचा करंट होता काय. ग्लास्गो परिषद हवामान संदर्भात आयोजित केली. सर्व सहभागी देश कार्बन उत्सर्जन कमी करण्यात सहमत आहेत. भारत सन 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन 0 आणेल. यस. भारत सन 2030 पर्यंत कार्बन नाही, हे चौथा तर नाही आहे. 2030 पर्यंत काहीतरी अक्षयशी संबंधित होतं, अक्षय काहीतरी आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन, नॉट ट्रू 4th वन. ठीक आहे. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही, तर सत्य नाही विचारत आहेत ते. पॉलिटीमध्ये नाही हा शब्द भरपूर वेळा येतोय. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 मध्ये केली, तर हे चूक आहे. ते काय म्हणतात, 26 डे ऑफ नोव्हेंबर 1949 मध्ये अडॉप्ट केलं होतं. आणि इम्प्लिमेंट केव्हा केलं होतं, मग इम्प्लिमेंट 26 डे ऑफ जानेवारी 1950 मध्ये इम्प्लिमेंट केलं. एक्सेप्ट चालू केव्हा करण्यात आला, 26 जानेवारी 1950 मध्ये. 42वी घटना दुरुस्ती धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला, तर यस बरोबर आहे ना. सेक्युलर, परत सोवरन, सेक्युलर अँड इंटिग्रिटी जे आपण PYQ मध्ये केलेच आहे जस्ट. तर 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. आता हे थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं 1976 किंवा 78 मध्ये. तर 44th जी घटना दुरुस्ती आहे त्याला ॲड केलं तर 8 येतं. ठीक आहे. 44 मग 1978 लिहायचा. आता 42nd जी घटना दुरुस्ती आहे त्याला ॲड केलं तर 6 येतात, तर 1976वी घटना दुरुस्ती 42nd आहे. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्व रशियन सोव्हिएत राज्यघटनेतून घेतलेले आहे, तर यस बरोबर आहे हे पण. नेक्स्ट क्वेश्चन, कलम 3 नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. हो बरोबर आहे. म्हणजे राज्यांमधून भूप्रदेश, राज्यांमधून. आणि जर परराज्यातून असं जर आलं तर ते कलम 2 येईल. ठीक आहे. संसद राज्याच्या सीमाना बदलू शकते. हो बदलू शकते, अर्थात त्यांच्याकडे आहेत तो काय म्हणतात पॉवर आहे ती. नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक असते. तर थोडंसं असे कन्फ्युजन आहे, हा येईल नाही. पुढचा वाचा, असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेली सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक आहे. असं काहीच नाही आहे. कुठलीही गोष्ट सिंपल मेजॉरिटीने होते त्यांच्याकडे. कोणाकडे, फक्त एक महाभियोग सोडला तर केंद्र सरकारकडे. तर डी तर येत नाही, तर मग सर्व पण येणार नाही. म्हणजे योग्य विचारत आहेत का, करेक्ट विचारत. डी तर येणार नाही, तर यात पण डी आहे, यात पण डी आहे. तर ABC आर द करेक्ट वन. तर ABC हे बरोबर आहे. ठीक आहे. सी काय पाहून घ्या, नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मंडळांना मांडताना राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक असते. म्हणजे कुठलाही आता एक त्यांचा रूल आहे की विधानसभा, राज्यसभा जे काय बसतात आणि त्यांचा काही लॉ आहे आणि ते लॉ इम्प्लिमेंट करायचं असेल तर कोणाची सही लागते, तर सगळ्यांचे वडील असल्यासारखे असतात ते, आणि ते राष्ट्रपती असतात, त्यांची सही झाली म्हणजेच लॉ बनला. ठीक आहे. त्या टाईपचं हे आहे. मग असं एक ट्रिक लागू शकली असती ते. खालील विधाने विचारात घ्या. मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असता कामा नये. आता पुढचा पाहूया. मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12पेक्षा कमी असता कामा नये. बघा हे विधान बरोबर असतं किंवा हे व्यतिरिक्त हा शब्द नसता, तर त्यांना बाजूला करून हे दोन गोष्टी होऊ शकत नाही. 15% पेक्षा जास्त होणे नाही.
12% पेक्षा कमी होणे नाही, हे बरोबर आहे. पण व्यतिरिक्त हे शब्द चुकीचा आला आहे म्हणून दोन्हीची चूक मानू आपण. ठीक आहे, तर आन्सर काय आहे? दोन्ही विधाने चुकीची. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचे राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत परंतु त्यांना स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली होती? हे आहे आपलं कशाचा क्वेश्चन आहे? कालच घेतलेला आपण, हिस्ट्रीचा आहे, परवाचा. ठीक आहे, सो इथे पॉलिटीचे झालेले आहे 2021चे आहेत. आता 19 आणि 18चे 20चा तर तुम्हाला सांगितलं आहे मी. प्रॉब्लेम काय झालेला आहे की सापडतच नाही आहे प्रश्नपत्रिका, त्याची एक्झाम झाली नव्हती का त्यावेळेस. असो, आपण घेऊया 19चे. हा, राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही, तर हे चुकीचं आहे. एकात्मिक भाग आहेत ते, अविभाज्य भाग नाही आहेत ते. राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते, तर हे बरोबर आहे. राष्ट्रपती त्यांना काढू शकतात केव्हाही, त्यांचा कार्यकाळ नसतो. ठीक, राज्यपालांचे केव्हाही राष्ट्रपती पदावरून काढू शकतात. यस, हे पण बरोबर, हा पण बरोबर. राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो याबाबतीत राज्यघटनेत कोणतेही उल्लेख नाही आहे. बरोबर आहे. सो ए चुकीचा आहे, तर सर्व बरोबर येणार नाही. ए तर फक्त हा बरोबर आहे ऑप्शन. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे गव्हर्नरबद्दल देत आहे, म्हणजेच राज्यपाल, राष्ट्रपती, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद जे काय आहे त्यांच्याबद्दल फार येत आहे. किंवा कमिटी म्हणा, स्वराज्य कमिटी, परत कोणती सरकारी आयोग वगैरे आलेले ते. राज्य निर्वाचन आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर स्टेट इलेक्शन कमिशनबद्दल दिलेलं आहे इथे. ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्यांद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांना निवडणुकीसह ग्रामीण व स्थानिक संस्थांच्या निवडणुका त्याद्वारे घेतल्या जातात. तर इथे विधान परिषद नाही येणार. ठीक आहे, विधान परिषदेचे कोण घेतात? तर भारतीय निवडणूक आयोग जे असतात ते घेतात. ग्रामीण आणि शहरीचे घेतात ते. ठीक आहे, कोणत्या कलमनुसार? 243K. कोणसे इलेक्शन? पंचायतीवाले इलेक्शन. ठीक आहे, हे मी सांगितलं तुम्हाला कोणते इलेक्शन, पंचायतचे इलेक्शन. आणि 243ZA जे आहे ते शहरीसाठी आहे. ठीक, सध्याचे राज्य निवडणूक आयोग कोण आहेत? तर मदन आहेत, UP मदन. ठीक, नेक्स्ट स्टेटमेंट काय म्हणत आहे? राज्य निर्वाचन आयुक्ताची नियुक्ती जरी राज्यपाल करीत असले तरी ते राज्य निर्वाचन आयुक्त पदावरून दूर करू शकत नाहीत. रेस हे बरोबर आहे. त्यांचं जे आहे ते हायकोर्टासारखंच असतं. ठीक आहे, तर ए चुकीचं आहे, बी बरोबर आहे. तर विधान बी बरोबर येईल इथे. ठीक आहे, आणि सध्याचे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कोण आहेत? तर ज्ञानेश कुमार आहेत. भारतीय निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार आणि सोबतच सुखबीर सिंग संधू. ठीक, आर्टिकल विचारला तर 324 to 329. पार्ट विचारला पार्ट 15. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. सरकारी आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारशी चुकीची आहे? तर सरकारी आयोगाबाबतीत सांगितलंच आहे तुम्हाला. पहा, आयोग राज्यसभेची भूमिका आणि राज्याच्या पुनर्रचने केंद्राच्या अधिकारात बदलासाठी अनुकूलता दाखविली होती, तर नाही, प्रतिकूलता दाखवली होती त्यांनी. ठीक आहे, हेच चुकीचे आहे. तर हेच बरोबर उत्तर आहे, कारण चुकीचं विचारत आहेत. तर आयोग राज्यघटनेच्या अनुच्छेद 356 या अगदी क्वचितच वापराबाबत अनुकूलता दाखवली. तर 356 हे लास्ट ऑप्शन असायला पाहिजे, म्हणजेच राष्ट्रपती राजवट लागू करणे. तर महाराष्ट्रात किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली? तर 3 वेळा झालेली आहे. ठीक आहे, आणि पहिली वेळेस कुठे लागली? तर ती पंजाबमध्ये लागली होती 1951 मध्ये. महाराष्ट्रात 1980, 2014 आणि 2019 मध्ये लागू झाली होती. ठीक आहे, नॉट सो इम्पॉर्टंट, पण सांगत आहे जस्ट. सगळ्यात जास्त वेळा कुठे लागलेली आहे? तर मणिपूर येथे लागलेली आहे, आणि UP मध्ये पण. ठीक, आयोगाचे राज्यपाल पद संपुष्टात आणावे ही मागणी फेटाळली. यस, बरोबर आहे, मागणी त्यांनी फेटाळली होती. आयोगाने 3 भाषासूत्राच्या अंमलबजावणीस अनुकूलता दाखवली. त्रिभाषासूत्री काहीतरी होतं, ते नाव मला आठवत नाही आहे. तर हे पण बरोबर आहे. खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत? ठीक आहे, पाहूया. विधान परिषद निर्माण करण्यासाठी
संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांना 2/3 बहुमताने ठराव पास करणे आवश्यक आहे. बरोबर आहे. विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत 2/3 सदस्यांच्या बहुमताने ठराव पास करणे गरजेचे आहे, तर नाही. फक्त विधान ए बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या लावा सांगितलेलं आहे आपल्याला, त्या जोड्या जुळवायच्या आहे. सच्चिदानंद सिन्हा तर पाहिलं तर हे टेम्पररी प्रेसिडेंट होते कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे, तर घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष होते ते. राजेंद्र प्रसाद हे परमनंट झाले होते. ठीक आहे. BN राव जे होते त्यांनी सल्लागार होते, ते कॉन्स्टिट्यूशन ॲडवायझर असं म्हटलं जातं. आणि जवाहरलाल नेहरू तर हे उद्दिष्टांचे ठराव यांनी केले. तर एकचा काय येणार, एचा 4, 2 ठिकाणी आहे 4, एचा 4, बीचा 3 तिथे सेम आहे. सीचा BN रावचा सेकंड येणार, सीचा सेकंड इथे आहे, तर 4th ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हां मस्त आहे हा प्रश्न, सोप्पा आहे. 243 किंवा इंग्लिशमध्ये पाहूया आपण. एक सेकंड, आता मी इंग्लिशमध्ये सांगितलं ना तुम्हाला, तर इंग्लिशमध्ये पाहून घेऊ. तर 243A मध्ये काय सांगितलेलं होतं, तर ग्रामसभा सांगितलं ते मी तुम्हाला. ठीक आहे. 243D म्हणजे दलित, मी तुम्हाला सांगितलं होतं दलित किंवा स्त्रियांसाठी जे रिझर्वेशन आहेत, SC ST आणि स्त्रिया लोक त्यांच्यासाठी रिझर्वेशन, तर इथे रिझर्वेशन. ठीक. 243चा डीचा 4, एचा 3, डीचा 4, एचा 3, डीचा 4 इथेच आहे, पण याचा 3 नाही आहे यार, एचा 1 येते, सॉरी बीचा 4. हे कुठे लक्ष आहे यार माझा, एचा 3, बीचा 4, 2 ऑप्शन परत. बरं ठीक आहे. बीचं काय येणार, बी बिल्डिंग मी तुम्हाला सांगितलं होतं. तर बी बिल्डिंग कशाचे बिल्डिंग, म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन बिल्ड होणे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ पंचायती. आणि के म्हणजे कोणचे इलेक्शन, पंचायतवाले इलेक्शन. तर डीचा काय येणार, 1 येणार, डीचा 1 हाच ऑप्शनमध्ये आहे 3. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. राज्याच्या महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवतात, सांगा बरं. आता राज्याचे महाधिवक्ता कोण निवडून देतात, कोण त्यांची निवडणूक करतो, तर तो असतो गव्हर्नर, राज्यपाल असतो. ठीक आहे. राष्ट्रपती कोणाचे करतात, अटॉर्नी जनरल. ठीक. आणि सध्याचे काय म्हणतात, काय काय शब्द आला होता मला यार, सांगितलंय का मी, आचार्य देवव्रतचं, ते आहेत राज्यपाल म्हणून. आणि ॲडव्होकेट जनरल सांगितलंय का, साठे आहेत, इफ आय एम नॉट रॉंग, मनमथ साठे आहेत. ठीक आहे. मग पासूनच नाव आहे, मनमथ आहे की नाही मला हे माहीत नाही नक्कीच, पण मग साठे आहेत. ऑगस्टपर्यंत कोण होते, बिरेंद्र सराफ. प्रश्न येऊन गेलेला आहे कंबाईनमध्ये. ठीक. परत हुम डज द ॲडव्होकेट जनरल, हां तर इथे जे निवडणूक करतात तेच त्यांना बाजूला करतील ना, तर गव्हर्नमेंट ऑफ रिस्पेक्टिव्ह स्टेट हे बरोबर आहे. प्रेसिडेंट जे आहेत ते यांना काढू शकतात, यांना काढू शकतात, यांना काढू शकतात बहुमताने. ठीक आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही, तर इथे इंग्लिशमध्ये जरासं माहिती आहे मला, सर्टिरियरी, सर्टिफाईड किंवा वॉरंट माहिती. प्रोहिबिशन आहे, इंजेक्शन असा नाही आहे कुठलाही शब्द. हे इंजेक्शन शब्द आहे ना, हे आपल्या इकॉनॉमिकमध्ये येतो, म्हणजे मनी इंजेक्ट केलं किंवा मनी इंजेक्शन दिलं म्हणजे मनी फ्लो झाली, मनी आली बाजारात. ठीक आहे. तो हा शब्द नाही आहे इकडे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 39 मध्ये खालीलपैकी कोणते तरतूद समावेश नाहीत, तर पुरुष व स्त्री या दोघांनी समान कामाबद्दल वेतन आहे, यस. ग्रामपंचायतीचे संघटन नाही, हे 40 मध्ये येतं आर्टिकल. लोककल्याणाच्या साठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे, नो. बघा DPSP बद्दल येत आहे, DPSP 39 ते 51 करून ठेवा ना, स्टोरी बनवून येत आहेत म्हणून सांगत आहे. 2-3 प्रश्न होऊन जातात. उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखेच असावा, बरोबर आहेत. तर नाही विचारलं आहे आपल्याला, ब व बी अँड सी येतो इथे. ठीक. नेक्स्ट, प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश डॅश हा आहे, तर प्रशासकीय अंगाची मुख्य तयारी आणि मनमानी काबूत ठेवणे. मनमानी वगैरे प्रशासनाला तर नाही करता येत.
नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यास सहाय्य करणे किंवा रिड्रेसिंग द ग्रीव्हन्स ऑफ नागरिकांच्या अधिकारांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे, सरकारी अधिकाऱ्याच्या चुकीच्या कृतींना आळा घालणे व शिक्षा करणे. तर हे आहे प्रशासनावर न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश. ठीक आहे, काय आहे? नागरिकांचे अधिकाराचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे. ठीक, हा आपला लास्ट बट वन पेपर होता आणि हा लास्ट आहे 2018चा. ठीक आहे. कुठे गेला यार प्रश्न? एक सेकंड. हा, इथे पहा. डॉक्टर B.R. आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचे आत्मा मानले आहे? तर कलम 32 आहे. 51 कलम काय सांगतं? आंतरराष्ट्रीय शांतता. DPSP मध्ये येतो आंतरराष्ट्रीय शांतता. 21 काय सांगतो? जीवित व वैयक्तिक जे आहे, तुम्हाला माहिती आहे का? कलम 20 आणि 21 जे आहे ते कधीही रद्द केले जाणार नाहीत कॉन्स्टिट्यूशनमधून. ठीक आहे, बाकी सगळे रद्द केले जातील, पण 20 आणि 21 नाही. ते जीवाशी संबंधित आहे. 19 काय आहे? भाषण स्वातंत्र्य किंवा 6 मूलभूत कर्तव्य आहेत. ABCDE आणि G आहे. F नाही आहे. F तो होता जमिनीशी संबंधित सांगितलेला, मी 300A मध्ये गेला. ठीक आहे, आता नेक्स्ट पाहूया. भारतीय संविधानाच्या अंतर्गत विषय सूची दिलेली आहे. तिथे अयोग्य कोणती ती ओळखायची आहे. तर जंगली समवर्ती आहे. स्टॉक एक्सचेंज समवर्ती सूची नाही, ती केंद्र सूची आहे. ठीक आहे, स्टॉक एक्सचेंज. पोस्ट ऑफिस बचत केंद्र सूची. सार्वजनिक आरोग्य राज्य सूची. यस, हे बरोबर आहे. थोडंसं केंद्र आणि राज्य सूची वाचून जा. विजय गोखले यांच्या भारताच्या राष्ट्र सचिव नुकतीच नेमणूक करण्यात आलेली आहे. त्या टायमिंगमध्येचा हा करंट अफेअर दिसत आहे, सो ह्याला आपण थोडंसं बाजूला ठेवूया. ठीक आहे, भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर सल्लागारचा आत्ताच जस्ट झाला वाटतं आपला प्रश्न. ठीक आहे, तो VN राव वरती होता. ते सल्लागार होते. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर म्हणून त्यांना ओळखलं जातं. श्यामाप्रसाद मुखर्जी कोण होते? तर ते पहिले केंद्रीय मंडळातील काहीतरी त्यांनी कार्य केले आहे किंवा पुरवठा मंत्री होते. ठीक आहे, गोपाल स्वामी अय्यंगर मसुदा समितीमध्ये एक होते. मसुदा समितीमध्ये टोटल 7 सदस्य होते आणि चीफ कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ठीक आहे, त्यांना मिळून 7 होते. तर कोणकोणतेही लक्षात ठेवा. तुम्हाला काय म्हणतात ते ऑडमॅन आउट विचारू शकतात. ते जेकर यांचं काही असं रोल नव्हता की यांची काही वेगळी समिती वगैरे होती. ठीक, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आलेला आहे? तर 42nd घटना दुरुस्ती. ठीक आहे, बऱ्याचदा झालेलं आहे ना. मूलभूत कर्तव्य यातनं ॲड केलेले आहेत. 1976 कसं लक्षात ठेवायचं? 4+2 6. ठीक आहे, 61st मधून काय केलेलं आहे? आपण मॅच द फॉलोइंगमध्ये केलेलं आहे. वय 21 ते 18 केलेलं आहे. वोटिंग एज 24 मध्ये पण आपलं केलेलं आहे. कोणतं रिकॉल करत तुम्हीच सांगा मला. 44 मध्ये भरपूर गोष्टी ॲड केलेल्या आहेत. संसदेने पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार संमत केला आहे? पक्षांतर बंदी कायदा जो आहे तो 52व्या घटना दुरुस्ती कायदा. ठीक आहे, तर 61वा घटना दुरुस्ती कायदा परत आला पहा. तेच किती वेळा. खालील विधाने लक्षात घ्या. MC सेतलवाद हे भारताचे पहिले महान्यायवादी होते. यस, अटॉर्नी जनरल होते ते. महान्यायवाद्यास भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. हो, आहे. महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृह कामकाजात सहभागी होतो, त्याला तिथे बोलणे व मत देण्याचे अधिकार आहे. तर चुकीचं आहे. बोलण्याचे अधिकार असतीलही, तेवढं पक्क माहीत नाही, पण मत देण्याचे तर अजिबात नाही आहेत त्यांना अधिकार. ठीक आहे, तर चूक कोणता आहे? तर क आहे. ऑप्शनमध्ये चूक विचारलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे? केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कलम 315. ठीक आहे, UPSC आणि MPSC बद्दल विचारलेलं आहे त्यांनी इथे. कलम 315 येईल. आणि
320 मध्ये फंक्शन आहेत बहुतेक तरी. ठीक आहे. कशाचे फंक्शन UPSC आणि MPSCचे? 318 आणि 325 नॉट सो इम्पॉर्टंट. आत्तापर्यंत तेवढे नाही आले त्याबद्दल. ठीक आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते? अनुच्छेदानुसार लोकसभेला उत्तरदायी असते. 75, 74, 73, 76. थोडंसं कन्फ्यूज होत आहे. COM बद्दल विचारत आहेत. इंडियन कॉन्स्टिट्यूशन रेस्पॉन्सिबल फॉर लोकसभाबद्दल तर 75 येईल. आर्टिकल 75 येईल. ठीक आहे. आर्टिकल 74 जे आहे ते तर राष्ट्रपतींना सल्ला देणारे असतात. COM म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर. ठीक आहे. आर्टिकल 76 जे आहेत ते आहेत अटॉर्नी जनरलवरती. ठीक. 73 आणि 75 थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, पण 75 इज द करेक्ट आन्सर. तर पहा, इथे आपण कंप्लीट केलेलं आहे आपले पॉलिटीचे प्रश्न. पूर्ण 100+ असतील असं मला वाटतं हे तर. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर स्लो झालं असेल किंवा खूप लॉंग असेल तरी व्हिडिओ पहा. तुम्हाला यातनं लक्षात येईल की PYQs खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्यातलं कसं आपण त्याला चॅलेंज करायचं, कसं आपण त्याला विभाजन त्याचे उत्तर वगैरे आपण काढत चालायचं, हे तुम्हाला समजलंच असेल. ठीक आहे. लेक्चर कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि आवडलं असेल तर लाईक कराच. ठीक आहे. आणि टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे काय तुम्हाला सांगितलं होतं मी ते कमिटीज वगैरे. ठीक. तर ते आता मी तुम्हाला देईन ॲड करून. ओके. तर थँक्यू फॉर वॉचिंग द लेक्चर. शेअर करा. जे कोणी ग्रुप सीची एक्झाम देणार आहे त्याच्यासाठी इम्पॉर्टंट असेल त्यांना समजेल की काय येऊ शकतं. थोडंसं एक दिवस आपण काय वाचू शकतो, ही रात्र म्हणजे 3-4 तास बसूनही करू शकता तुम्ही. कुठले करायचे आहेत? राष्ट्रपतीचे थोडेसे करा, राज्यपालांचे करा. ठीक आहे. सध्या व्हाईस प्रेसिडेंटचे त्यांनी राजीनामा दिलेला आहे त्यामुळे प्रश्न येऊ शकतो, पण तेही करून ठेवा. CP राधाकृष्ण आहेत सध्याचे व्हाईस प्रेसिडेंट. ते आपले होते राज्यपाल, तिकडे निवडणूक झाली त्यांची. ठीक आहे. तर करून ठेवा. ठीक. आणि उद्याचं जे लेक्चर आहे ते इकॉनॉमिक्सवरती घेऊ की सायन्सवरती घेऊ हे सांगा. आपले 2च सब्जेक्ट राहिलेले आहेत आता, इकॉनॉमिक्स आणि सायन्स. नक्कीच सांगा. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग द लेक्चर. जय हिंद.